श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये ऐकूया अनुश्री क्षीरसागर यांचा ललितबंध 12 घरच्या 12 जणी. अलीकडे एक महिला स्पेशल ट्रिपचा धम्माल सिनेमा पाहिला आणि असं वाटलं, अरे ही आपलीच गोष्ट आहे. अरे मला खरं म्हणजे तुला सोडून अजिबात जायचं नाहीये, पण मैत्रिणी बघ ना किती आग्रह करताहेत. तू म्हणशील तर नाही जात. हा डायलॉग घरोघरी असा काही निरागस चेहऱ्याने रंगत असे की नवरोबाने विरघळून परवानगी दिलीच पाहिजे. आणि मग ट्रीपच्या तयारीला सुरुवात. आम्ही 12 घरच्या 12 जणींनी भिशी चालू केली त्याला 30 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. सर्वांची मोठी मुलं त्यावेळेला अगदी छोटी होती. कॉफी, बिस्किटं आणि फक्त 100 रुपयांवर सुरू झालेली ही भिशी, कारण सगळ्या नोकरी न करणाऱ्या. त्यामुळे आपले स्वतःचे वट्ट 1200 रुपये पहिल्यांदा हातात आले तेव्हा हरखायला झालं होतं. हळूहळू संसार वाढत होते. थोरल्यांना धाकटी भावंड आली. ग्रुपमध्ये डोहाळ जेवणं, बारशी, मुंजी वगैरे साजऱ्या होऊ लागल्या. पोर पण जाऊन सवरते पण आलं. तसं बिस्किटांची जागा वेगवेगळ्या स्वतः केलेल्या पदार्थांनी घेतली. पोहे, कॉर्न, बटाटा अशा वेगवेगळ्या थीम्सवर लाडक्या सख्यांसाठी वेगवेगळे पदार्थ तयार केले जाऊ लागले. आमच्या छोट्या बाळांना पाय फुटले. हाताला धरून चालण्याच्या वयाची झाली तेव्हा एकीच्या डोक्यात कल्पना आली की आपण मुलांना घेऊन नॅशनल पार्कला जाऊया. ती आमची आद्य ट्रिप. त्यानंतर वर्षा सहलीची कल्पना पुढे आली. नवरे मंडळी थोडीशी हडबडली. आई वडील स्वतःचे आणि मुलं तीही स्वतःचीच. यांना संपूर्ण एक दिवस सांभाळायचं. पण बायकोच्या आनंदासाठी तेही आनंदाने स्वीकारलं. पण जेव्हा 3 दिवसांची तळकोकणातली ट्रीप ठरवली तेव्हा मात्र घरोघरी हल्लक कल्लोळ उडाला. एवढ्या दूर, तेही मुलांना घेऊन, ऐन उन्हाळ्यात, आणि फक्त बायका. तेव्हा आत्ता सुरुवातीला सांगितले ना ते डायलॉग रंगले. ट्रीप ठरली की मुलंही खुश असत. एकमेकांच्या सहवासाने त्यांच्यात छान मैत्रीचे बंध तयार झाले होते. आयांच्या तर अंगात जणू वारं संचारत असे. घरातली कामं सांभाळून बरोबर न्यायला म्हणून वेगवेगळे लाडू, वड्या, चिवडा असा खाऊ तयार होत असे. सर्वात आवडती गोष्ट म्हणजे शॉपिंग. आमच्यातल्या बऱ्याच जणी लग्नानंतर साड्या नेसत. पंजाबी ड्रेस हीच तेव्हा नॉव्हेल्टी होती. तिथे जीन्स म्हणजे एक स्वप्नच होतं. ती घालून गावात फिरायचं नाही या अटीवर घ्यायला परवानगी असे. याशिवाय मॅचिंग कानातली, गळ्यातली, बांगड्या, पर्स, चपला वगैरे. मुलांना शाळेत सोडून सर्वांना सोयीचा दिवस ठरवून मग मस्त शॉपिंग आणि नंतर खादाडी. तेव्हा छोट्या छोट्या गोष्टीतही किती आनंद होता. हळूहळू संसार स्थिर झाले. मुलं मोठी झाली. ट्रीपला येईनाशी झाली. तेव्हा भिशीची रक्कम न वापरता बँकेत गुंतवून मोठ्या ट्रिपा करायला सुरुवात झाली. सुरुवातीला माथेरान, महाबळेश्वर अशा छोट्या ट्रिपा झाल्यानंतर राजस्थान, मध्य प्रदेश, गोवा अशा मोठ्या ट्रिपा केल्या. 1-2 परदेशही झाले. अजूनही आम्ही एकत्र बसतो, ठिकाणं ठरवतो, बुकिंग्स करतो. सारं एकमताने. गुगल, इंटरनेटने सारंच सोपं केलंय. त्या ठिकाणचे राजवाडे, मंदिरं, लेणी अशा ऐतिहासिक वास्तू, समुद्रकिनारे, नद्या, धबधबे अशी निसर्ग सौंदर्य तर बघतोच, पण स्थानिकांना विचारून वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं देखील शोधून काढतो. 5-6 दिवस एकत्र असतो. या ट्रिपांनी आम्हाला खूप काही शिकवलं आहे. एकमेकींना सांभाळून घ्यायला, समजून घ्यायला. केल्याने देशाटन मनुजा चातुर्य येत असे फार, या उक्तीनुसार आम्ही 12 गावचं पाणी प्यायलेल्या चतुर नारी झालो आहोत. 12 घरच्या 12 जणी. अनुश्री क्षीरसागर यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.